नमस्कार. आजचा विषय आहे वाईन बार. खरं म्हणजे गावातल्या सर्व गावकऱ्यांनी हा माझा व्हिडिओ आवर्जून बघावा. आणि विशेष म्हणजे अवैध धंदेवाल्यांनी सुद्धा आणि वाईन बार जे व्यवसाय करतात, वाईन बारचा जे नियमाची पायमल्ली करतात, त्यांनी सुद्धा माझा व्हिडिओ आवर्जून बघावा. कारण माझ्यावर बरेच काही लोक, म्हणजे सगळे नाही, 4-2% लोक माझ्यावर टीका करायले की एकच विषय काय लावून धरायचा, दुसरा नाही का, सोडून द्यायचा विषय, चालू द्यायचं, गावातलं हो द्यायचं, मरू द्यायचे लोकाला गरज नाही, मग आपल्यालाच काय गरज आहे. या विषयावर मी आज सडेतोड उत्तर देणार आहे. सर्वांनी आवर्जून बघावा, शेवटपर्यंत व्हिडिओ बघावा. खरं म्हणजे आपलं गाव शेकडो वर्षापासून अवैध धंद्यानं होरपळून गेलं. हे सर्वांना माहीत आहे आणि सर्वांनी उघड्या डोळ्यांनी सुद्धा बघितलेलं आहे आणि अनुभवलं सुद्धा. अनेक लोक रस्त्यावर उतरले अवैध धंदे बंद करण्यासाठी. शेकडो वर्षापासून अनेक लोक रस्त्यावर उतरले, पण कुठेही फरक पडला नाही. विषय हे जैसे थेच राहिले. हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि अनुभवलेलं आहे. परंतु मागील 2-3 वर्षापूर्वी, 3-4 वर्षापूर्वी हा लढा मी हातात घेतला, उभा केला आणि गावातली पत्रकारितेच्या माध्यमातून, पत्रकारिता एक क्षेत्र, या माध्यमातून शासनापर्यंत आवाज पोहोचवला आणि ही अवैध देशी दारू गावातली कायमची बंद करून टाकली. खरं म्हणजे बंद करण्याचं कारण, आपल्या गावात पूर्वी जी देशी दारू येत होती, जे वाढोणा गावातून, ओरिजिनल कोणती दारू नव्हती, निव्वळ अल्कोहोलची बनावट. मी तर असं ऐकलं की ती कोणत्या गोळ्या टाकून बनवलेली देशी दारू, आणि ते लेबल लावून शिल्पॅक करून 10 ते 12 पेट्याचा आपल्या गावात खप होत होता. आणि एवढी दारू आपल्या गावात प्रत्येक जण ढोसत होता. ह्या बनावट दारूनं आज रोजी जर बंद झाली नसती तर ह्या वाढोणच्या किंवा रिसोडच्या कुठल्याही बनावट जी येणारी दारू होती, ह्या बनावट दारूनं आपलं अर्धं गाव संपलं असतं. तेव्हा तोंड एवढाले सुजले होते लोकांचे, पिवळे तोंड झाले होते. ह्या बनावट दारू जर सुरू राहिली असती आणि कोणी आवाजच उठवला नसता, लढाच उभा केला नसता, तर ह्या बनावट दारूनं अर्धं गाव संपलं असतं. आज माझ्या घरचा व्यक्ती संपला असता, उद्या तुमच्या घरचा व्यक्ती संपला असता. गावातला कोणताही व्यक्ती हे आपला गावचा एकत्रित असलेला परिवार आहे. तो कोणत्याही जाती धर्माचा असो, गाव शेवटी एक परिवारच झाला, हे माझ्या मते. तो 18 पगड जातीचा असो, गाव एकत्रित म्हणजे गाव एक परिवारच आहे. खरं म्हणजे या दारूचा द्वेष मला लहानपणापासूनच आहे. मनात खूप चीड होते या दारूची, पण माझ्याजवळ पावर नव्हती आणि माझे तिथपर्यंत हात पोहोचत नव्हते. माझ्या इच्छाशक्ती होती, पण ज्ञान पावर माझ्याजवळ नव्हती. बंद करण्यापर्यंत माझे हात पोहोचत नव्हते. म्हणून मी पत्रकारिता हे क्षेत्र निवडलं आणि पत्रकारितेच्या माध्यमातून अवैध देशी दारू बंद केली म्हणजे कायमची बंद. इथून पुढेही चालू देणार नाही. मी जिवंत आहे तोपर्यंत मी देशी दारू गावात आणू देणार नाही, म्हणजे नाहीच. पण मात्र ही देशी दारू बंद केली आणि याचा फायदा काही लायसनवाल्या बारवाल्यांनी घेतला. गिऱ्हाईक वळलं आणि गिऱ्हाईक वळल्यामुळे पैशाची चव लागली आणि चव वाढतच गेली आणि यांनी घरोघरी फोन आला की पार्सल नेऊन देण्याचा सपाटा सुरू केला. पण यातून मी थोडं पुन्हा विश्लेषण केलं. या पार्सलमुळे काय नुकसान होणार आहे. दारू थोडीफार असेल, चांगली असेल किंवा क्वालिटीची असेल किंवा नसेल, परंतु दारूला माझा विरोधच आहे. वाईन बारची असो का देशी असो का कोणती असो, कोणत्याही दारूला माझा विरोधच आहे. ती गाव संपवणारीच आहे आणि संसार संपवणारीच आहे आणि घर उद्ध्वस्त करणारीच आहे आणि घरातल्या तिजोरीतला पैसा खाली करणारीच आहे. त्याला कुठेही माझं समर्थन नाही. पण असो, तो शासनाचा निर्णय आहे, त्याबद्दलही काही वाद नाही. शासनाने लायसन दिले, ते टॅक्स भरतात, त्याबद्दल वाद नाही. पण तुम्ही तुमच्या नियमात राहून विकावं असं माझं म्हणणं आहे. देशी दारू बंद झाल्यामुळे वाईन बारवाल्यांचा फायदा झाला, पण वाईन बारवाल्यांना जाण असली पाहिजे. खरं म्हणजे
वाईन बारवाल्यांना माझा विरोध नव्हता. तुम्ही तुमच्या नियमात राहून व्यवसाय करा आणि श्रीमंत व्हा, मला काही देणं घेणं नाही. तुमचं आयुष्य, तुमची श्रीमंती तुम्हाला लक लागो, मला त्याच्यावर काही देणं घेणं नाही आणि रसही सुद्धा नाही. मला फक्त रस एवढाच आहे, गाव व्यसनमुक्त आणि नशामुक्त करण्याचा, याच्यातच फक्त मला रस आहे आणि हे मी करणार म्हणजे करणारच. अवैध व्यवसाय मी चालू देणार नाहीच. बारवाल्यांच्या पार्सलमुळे 30 वर्ष, 30, 35, 40, 50 वर्ष वयोगटातील कितीही लोक जे पिणारे आहेत ते पिणारच आहेत. ते इथं नाहीत पिणार, ते तिथं जाऊन पितील, त्याबद्दल वाद नाही. माझा त्यांनाही विरोध आहे, पिऊ नका, तुम्ही तुमचे संसार वाचवा. पण जी वयोगटातील 18-19 वयोगटातील जी मुलं आहेत ही बारमध्ये जाऊ शकत नाहीत, ही बारच्या जवळसुद्धा उभी राहू शकत नाहीत. चांगला सुशिक्षित व्यक्ती किंवा जो वयोगटातील म्हणजे 30-35 वर्षाचा जो पिणारा असला तो सुद्धा उभा राहिला तर संशयाच्या भावनेनं लोक त्याला बघतात. त्यामुळे बारमध्ये 18-19-20 वर्षाचा मुलगा जाऊ शकत नाही. परंतु तुमच्या पार्सलमुळे जे कोपऱ्या कापऱ्या, गल्ली बोळा, शेतात फोन लावला की आणून देणारे लोक, यामुळे मात्र मी आजही सांगतो 100% वळणाला जाणार आहे. ते गावकऱ्यांनी 100% लक्षात ठेव, हा माझा शब्द आहे. आज जे बोलतो ते मी खरं बोलतो, इच्छाशक्तीने बोलतो आणि मनातून बोलतो. आज जर मी सूट जर दिली, माघार जर घेतला तर गाव सगळा संपून जाणार. देशी दारू, वरळी, मटका, जुगार, दारू भयानाश होणार सगळा. आणि आपला गाव म्हणजे 18 पगड जातीचा आणि जवळपास 10 ते 15,000 लोकसंख्येचं गाव आहे. हे कव्हर करणं हे कोणालाही शक्य होणार नाही, एवढं मात्र तुम्ही लिहून ठेवावं. हे छोटे छोटे लहान मुलं वळणाला लागू नये म्हणून मनातून ही माझी तळमळ आहे. त्यासाठी हा माझा लढा आहे, हा माझा संघर्ष आहे. यात कुठेही राजकीय माझा उद्देश नाही. मला कोण्या गल्लीतला सदस्यसुद्धा व्हायचं नाही. आयुष्यात मला राजकीय क्षेत्रसुद्धा निवडायचं नाही. पत्रकारिता क्षेत्र, जनतेची सेवा करण्यासाठी हे मी निवडलेलं आहे आणि यातून शासन दरबारी प्रश्न मांडून न्याय सुटेल ही माझी अपेक्षा, यातून माझा विश्वास आहे. त्यामुळे मी क्षेत्र निवडले. म्हणून चला तर मग आता एक कालच्या विषयावर. काल एक मी पोस्ट टाकली. त्या पोस्टमध्ये मी अपशब्द थोडे लिहिले गेले माझा समतोल ढासळला. पण समतोल ढासळण्याच्या अगोदर मी पहिले 1000 वेळा हात जोडले, 100 वेळा हात जोडले. ग्रुपमध्ये कमीत कमी 400-500 लोकांचा ग्रुप आहे. मी हात जोडले. एवढंच काय, काही लोकांना समक्ष भेटून सुद्धा हात जोडले. बाबा तुम्ही तुमच्या नियमात राहून करा, बाहेर नेऊन लोकांचे संसार उद्ध्वस्त करू नका आणि वळणाला लहान लहान लेकरं लावू नका. परंतु नाही ऐकल्याच्या बाद माझ्यातून माझा समतोल सुटला. गेले असतील 2-4 शब्द, पण त्या शब्दावर सुद्धा काही लोकांनी मला सुनावलं की अशी तू भाषा वापरू नको, हे शब्द तुला शोभत नाही, तू एक पत्रकार आहे, एक सुशिक्षित पत्रकार व्यक्ती आहे. खरं म्हणजे ते मलाही मान्य आहे. मी एक पत्रकार तर आहेच, पण गावचा नागरिक सुद्धा आहे. गावाचे संसार वाचवणं हे माझं काम आहे, परंतु यामध्ये गावात जवळपास 3 ते 4 वाईन बार दुकान आहेत. त्यामध्ये मी कोण्याही वाईन बारचा उल्लेख केलेला नाही. आत्ता लोक मी पोस्ट टाकल्या, बातम्या टाकल्या, व्हिडिओ टाकले, कोणाचाही उल्लेख नावाचा टाकलेला नाही. परंतु काही लोकांनी स्वतः वळून घेतलं आणि जाहीरसुद्धा करून टाकलं, आम्ही काय टॅक्स भरतो, आमचे पार्सल सुरूच राहणार, पैसे कुठून भरणार. कारण की शासनाला टॅक्स एकच व्यक्ती नाही भरत, हजारो लायसन येतं, हजारो लोक टॅक्स भरणारे येतं. म्हणजे टॅक्स भरतो म्हणजे परवानगी दिलेली नाही, तुम्ही काही करा, तुम्ही टॅक्स भरता म्हणजे असं कुठेही नेऊन द्या, हा प्रकार बी थांबला पाहिजे. हे तुम्ही बी लक्षात ठेवावं थोडंसं. परंतु एवढं करूनही जर तुम्हाला चालूच ठेवायचं असेल तर माझा लढा शेवटपर्यंत चालूच राहणार. माझ्या बातम्या चालू राहणार. इथून पुढे आंदोलनसुद्धा होणार. वेळ पडली तर महिलांना सोबत घेऊन पत्रव्यवहार करून रस्त्यावर तुमच्या विरोधात उतरावं लागेल. यावेळेस मी कोणाचं नाव जरी टाकलं नाही, मला तसं नाव टाकण्याचा कुठलाही अधिकार नाही, परंतु अधिकृत कारवाई झाल्यानंतर नावासकट, फोटो सगट आणि त्या बार मालकासकट किंवा अवैध धंदे असो
वरळी मटका जुगार दारू असो, त्यांच्या नावासकट मी नावासहित बातमी लावणार. आज गावातली देशी दारू बंद झाल्यामुळे बरेच लोक वाढोणा फाटीवर जात आहेत, मद्यप्रेमी जात आहेत. पण जे पिणारे आहेत ते पिणारच. फरक फक्त एवढाच, गावात दारू जर असली तर 4 वेळा प्यायची. ती वाढोणा फाटीवर एका वेळेवर आलेले आहेत ते लोक. 4 वेळा प्यायची ते एका वेळेवर आलेले आहेत. कारण स्वतः जे मद्यप्रेमी अस्सल बेवडे त्यांना मी सहज माझी भेट झाल्यानंतर मी त्यांना सहज विचारलं, आज मी गावातली देशी दारू बंद केली तर तुम्हाला तुमची काही नाराजी आहे का, तुमचं काही नुकसान आहे का? स्वतः त्यांनीसुद्धा सांगितलं, आमचं काही नुकसान नाही. आम्ही 4-4, 5-5 वेळा प्यायची, ती फक्त आता एका वेळेवर आलो तर ही सुद्धा बंद करून टाका, तरच आमचा फायदा होईल. तितका आमचा वेळसुद्धा बचतसुद्धा झालेला आहे. एवढंच नाही, वाढवण्यावरची पण बंद करून टाका, एवढीसुद्धा त्यांनी विनंती केली. परंतु गावकऱ्याचं सहकार्य असेल तर वाढोणा फाटीवरची सुद्धा आपण बंद करून टाकू. बस या व्हिडिओच्या माध्यमातून मला फक्त एवढंच सांगायचं आहे. माझा कोणावर द्वेष नाही, कोणाचा व्यवसाय करायचा, व्यवसायावर मला काही देणं घेणं नाही. तुमचा व्यवसाय तुम्हाला लक लागो. फक्त माझं शेवटचं एकच सांगणं आहे, गावात वरळी मटका जुगार दारू हे गावात खपून घेतल्या जाणार नाही. आणि वाईन बार तुम्ही तुमच्या नियमात आत विका. जर तुम्हाला नियमाच्या बाहेर राहून जर तुम्हाला पायमल्ली करायची असेल, पार्सल किंवा सकाळी झाकत उघडणे हे प्रकार जर चालूच ठेवायचा असेल तर माझी कायदेशीर प्रक्रिया मी चालूच ठेवणार आहे. मी एक पत्रकार म्हणून बातम्या लावणार आणि गावचा नागरिक म्हणून माझं रक्षण करणे. गावचा नागरिक म्हणून माझ्यातून जो समतोल आहे तो सुटणार किंवा नाही सुटणार, ती माझी भाषा जी आहे ती आहेच, त्याबद्दल काही वाद नाही. फक्त पुन्हा एकदा विनंती करतो आणि सर्वाच्या साक्षीने जितके ग्रुपमधील लोक येतात त्या सर्वांच्या साक्षीनं त्यांच्या समोर तुम्हाला पुन्हा एकदा हात जोडतो. पुन्हा एकदा वरळी मटका जुगार हे तर बंद करणार असो, पण वाईन बारवाल्यांना पुन्हा एकदा हात जोडतो की तुम्ही पार्सल बंद करा. पार्सलमुळे छोटे मुलं व्यसनाधीनच्या मार्गाला वळत आहेत, दिशेनं वळत आहेत. तुमचे पार्सल बंद करा. तुमचा माझा विषय संपला. राहिला जुगारवाल्यांचा. जुगार खेळणार येतं, जे अड्डे येतं गावात तर कुठेच अड्डा राहिलेला नाही आहे. असेल तर त्याचंसुद्धा बघून घेणार. आणि जे शेत शिवारात सुरू येतं त्यांचा मी लवकरच बंदोबस्त लावणार आहे, त्याची तुम्ही काही काळजी करू नका. पण गावात वरळी मटका जुगार दारू याचा मी नामोनिशाण मिटवून टाकणार. बस एवढे 2 शब्द बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.